आई ग, काय सांगताय? हा केक बिनांड्याचा आहे आणि तोही मऊ आणि स्पंजी. बाप रे! आणि तोही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलाय. छे छे, काय सांगताय? कुकरमध्ये शक्यच नाही. आणि एवढी सुरेख जाळी. हो हो, बघा बघा, जाळी पण किती सुंदर पडलीये. अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजला आहे हा केक. आणि त्याबरोबर हॉट चॉकलेट सॉस सुद्धा. बापरे, विशेष आहे. तुम्हाला पण शिकायचंय का मग हा केक? चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हा व्हॅनिला स्पॉन्ज केक विथ हॉट चॉकलेट सॉस कसा बनवायचा ते मी आज दाखवणार आहे. सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा शेअर करणार आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. तुम्ही कधीही कोणताही केक करायला घ्याल तेव्हा सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे जे केक टिन्स आहेत त्याला व्यवस्थित पार्चमेंट पेपर लाईन करून घ्यायचा किंवा मग तेल लावून ब्रशच्या किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने सगळीकडे तेल लावून घ्यायचं आणि केक टिन रेडी ठेवायचा. हे काम शेवटी ठेवायचं नाही. केकचं बॅटर तयार करून झाल्यानंतरून मग टिन घ्यायचा, मग त्याला तेल लावायचं हे करायचं नाही. सगळ्यात आधी केक टिन आपला रेडी ठेवायचा. केक टिन रेडी झाल्यानंतर आता आपण केक करायला घेऊयात. इथे मी 150 ml कोमट दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायचं 70 ग्रॅम बटर आणि त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस ह्यामध्ये पिळून घ्यायचा. बेसिकली आपल्याला दूध हे फाडायचं आहे. लिंबू पिळून झालं की दूध आपलं कोमट आहे, त्यामुळे बटरही वितळेल आणि दूधही फाटेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बाजूला ठेवून देऊयात. दूध आत्ताच फाटायला सुरुवात झाली आहे. थोडंसं 10 मिनिटाचा रेस्ट दिला की हे व्यवस्थित आपलं होऊन जाईल. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 100 ग्रॅम साखर घ्यायची. त्याचबरोबर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि जे आपण बटर आणि दुधाचं मिश्रण तयार केलं होतं आता ते घालायचं. दूध इथे फाटलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हे घालून घेऊयात. यामध्ये आपण लिंबू पिळलं आहे. ह्याची 2 कारणं. एक म्हणजे दूध फाटतं आणि दुसरं म्हणजे जे आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे ते रिॲक्ट व्हायला सुरुवात होतं. रिॲक्ट म्हणजे ते ॲक्टिव्हेट व्हायला सुरुवात होतं आणि त्यामुळे केक आपला छान फुलतो आणि हलका पण होतो. दूध घालून झाल्यानंतर आता यामध्ये घालायचं 140 ग्राम मैदा आणि अर्धा टेबलस्पून व्हॅनिला एसेन्स. आता काय करायचं? काही नाही, झाकण लावायचं आणि छान हे साखर विरघळेपर्यंत आणि पीठ आपलं छान तयार होईपर्यंत, बॅटर रेडी होईपर्यंत हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं. बघा, बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. थोडंसं घट्ट वाटत आहे. ते मैद्यावर डिपेंड करतं. काही जास्त दूध पितात, काहींना कमी दूध लागतं. आता ह्यामध्ये आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी पातळ हवी आहे. त्यामुळे 2 ते 3 टेबलस्पून दूध ह्याच्यामध्ये अजून घालायचं आणि पुन्हा एकदा ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान मऊसूत आणि फ्लोई कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे. हे अगदी तसंच आहे. आता काय करायचं? काही नाही. केक टिन घ्यायचा, जो आपण ऑइलने ब्रश करून घेतला होता आणि त्यामध्ये हे बॅटर घालायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा. बरं, हे सगळं करत असताना म्हणजे केक बॅटर जेव्हा मी रेडी करायला घेतलं होतं, तेव्हा मी कुकर हाय फ्लेमवरती 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवला होता. तर तुम्ही तेच करा. केकचं बॅटर जेव्हा आपण तयार करायला घेतो, त्याच वेळेस कुकरही साइड बाय साइड गॅसवरती गरम करायला ठेवायचा. कुकर 10 ते 12 मिनिटं प्रीहीट करून घेतला. बरं, झाकण ठेवून प्रीहीट करायचं बरं का. मग त्यामध्ये ही जी रिंग आहे, जी आपल्या घरात साधारणपणे असते किंवा मग कुठलीही प्लेट जी खाली कुकरच्या तळाला बसू शकते व्यवस्थित, ती कुकरच्या तळाला ठेवायची आणि मग त्यानंतरून वरती केक टिन ठेवून द्यायचा. केकच्या टिनला डायरेक्ट हीट लागू नये आणि तो खालून करपू नये, त्यासाठी आपण खाली रिंग ठेवतो. कुकर व्यवस्थित बंद करून घ्यायचा. हा जो असा गॅप आहे तो दिसता कामा नये. त्यामुळे मी प्लेट आता ही उलटी ठेवली आहे, जेणेकरून आतमधली जी काय वाफ तयार होईल ती कुकरमध्येच राहील आणि ती बाहेर पडणार नाही. फ्लेम लो करायची आणि 45 ते 50 मिनिटांसाठी केक बेक करायला ठेवायचा. अर्धा तास झाल्यानंतरून मध्येच एकदा केक चेक करायचा झाला आहे की नाही. नसेल झाला तर पुन्हा 10-15 मिनिटं ठेवून द्यायचा बेक करायला. आता 50 मिनिटं साधारण झाली आहेत. पाहूयात आपण केक बेक झाला आहे की नाही. येस, केक
पूर्णपणे बेक झाला आहे. पीठ कसलंही चिटकत नाहीये. आता हे आपण काढून घेऊयात आणि असाच केक टिनमध्ये हा 5 ते 8 मिनिटं थंड करायला ठेवायचा. लगेच केक टिनमधनं केक काढायचा नाही. 5 मिनिटे झाली आहेत. सुरी घ्यायची, कडेनी फिरवून घ्यायची व्यवस्थित, केक मोकळा करून घ्यायचा टिनपासून आणि वायर रॅकवरती पलटी करून केक वायर रॅकवरतीच थंड करायला ठेवायचा. हा एकदम साधा, सरळ, सोपा, मिक्सरच्या एका भांड्यामध्ये बॅटर तयार होणारा, पण तेवढाच चविष्ट, मऊ आणि अगदी बेकरीसारखा बाहेर जसा मिळतो त्यापेक्षा चांगला, उत्तम इन्ग्रेडियंट्स वापरून घरच्या घरी हा केक खूप छान बनतो. बेसिक व्हॅनिला केक आहे. यामध्ये फिलिंग्स, सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा करू शकता. थोडंसं इनोव्हेट करू शकता. बेसिक केक आहे त्याच्यामुळे कुठलाही फ्लेवर पेअरिंग तुम्ही ह्यासोबत करू शकता. बरं, केक आता आपला रेडी झाला आहे. आता आपण सॉस करायला घेऊयात. काही नाही, एका सॉसपॅनमध्ये, एका भांड्यामध्ये 1 कप दूध घालायचं. ह्यामध्ये आता घालायचं 1 टेबलस्पून अनस्वीटेंड कोको पावडर. त्याचबरोबर 1 टेबलस्पून गूळ किंवा साखर. मी इथे गूळ घातला आहे. तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर घातला तरी काही हरकत नाही. आता विस्कच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कोको पावडर जी आहे ती दुधात लवकर मिक्स होत नाही, मिसळत नाही. पण ह्याला सतत ढवळत राहिलं की एखाद मिनिट झाला की व्यवस्थित मिक्स होतं. गाठी अजिबात राहत नाहीत, गुठळ्या राहत नाहीत. हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं की मंद आचेवरती हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे. विस्कच्या मदतीने हे सतत हलवत राहायचं, नाहीतर कोको पावडर जी आहे ती तळाला चिटकते आणि ती करपण्याची शक्यता असते. त्यामुळे हे विस्कच्या मदतीने विस्क करत राहा 3 ते 4 मिनिटं. आता तुम्हाला जर हा हॉट चॉकलेट सॉस थोडा घट्ट आवडत असेल किंवा थोडा घट्ट पाहिजे असेल, तर यामध्ये 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर पावडर जी आहे, ती पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून त्याची स्लरी बनवायची आणि मग ती ह्यामध्ये घालून 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची. 3 ते 4 मिनिटं हे मी छान उकळून घेतलं आहे. गॅस बंद करायचा, भांडं बाजूला काढायचं आणि त्यामध्ये आता मी घातलं आहे 25 ग्रॅम चॉकलेट. मी इथे सेमी स्वीट चॉकलेट वापरलं आहे. तुम्हाला जर डार्क चॉकलेट आवडत असेल, तर तुम्ही ह्यामध्ये 25 ग्रॅम डार्क चॉकलेट घाला आणि त्याचप्रमाणे मग गोडवा म्हणजेच साखर किंवा गूळ ॲडजस्ट करा. चॉकलेटही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये घालायचं 3 ते 4 थेंब व्हॅनिला इसेन्स. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा चॉकलेट सॉस थंड करायला एक 5 ते 6 मिनिटं थंड करायला ठेवून द्यायचा. हा चॉकलेट सॉस पूर्णपणे थंड झाल्यानंतरून हलकासा घट्ट होतो. त्यामुळे कॉर्नफ्लोअर मी ह्याच्यामध्ये घातलं नाहीये. शिवाय हा सॉस तुम्ही जेव्हा केकवरती टाकता किंवा केकसोबत सर्व्ह करता, त्यावेळेस तळ असल्यामुळे केक हा सॉस छान शोषून घेतो. चला, आता आपण केकची जी टोपी आहे, म्हणजे केकचा जो वरचा भाग आहे, तो छान कट करून घेऊयात. वाह! किती सुरेख झालाय ना केक. वाटतोय का तरी हा बिना अंड्याचा आहे आणि कुकरमध्ये केला आहे. एकदम परफेक्ट असा झाला आहे. आता ह्याला मस्तपैकी कट करून घेऊयात. फारच सुंदर झाला आहे केक. खूपच छान. पाहुणे येणार असतील घरी, काय वेगळं गोड करायचं, तर हा केक आणि सॉस तुम्ही आदल्या दिवशी अगदी तयार करून ठेवू शकता. सणासुदीला किंवा तुम्हाला जेव्हा केक खाण्याची इच्छा होईल, तेव्हा हा केक तुम्ही सहजपणे बनवू शकता. छान मऊ, जाळीदार आणि सॉफ्ट व्हॅनिला स्पॉन्ज केक चॉकलेट सॉससोबत सर्व्ह करा. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर आपल्या कम्युनिटी पेजवरती पोस्ट करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूयात. बाय.